गेल्या 6 महिन्यात 600 वेळा माफी मागितली मी तुझी. हे सगळं विसरून तू पुढे का जात नाहीयेस? जोपर्यंत मी विसरत नाही तोपर्यंत तुलाही विसरू नाही देणार. What do you want? I want a divorce. मी नयनिका, तुझी लॉयर. सगळे उभे राहा. परम मुंजाल फ्रॉम दिल्ली, आमचा नवा पार्टनर. महाराष्ट्राच्या भावी लॉ मिनिस्टरना भेटून खूप छान वाटलं. नमस्कार नारायणीजी. खूप धूर्त अपोनंट आहे तुझी. ती तुझ्या केसविषयी कोणालाही विसरू देणार नाही. आता जो तुरुंगात असायला हवा होता तो आज माझ्या विरोधात निवडणूक लढतोय. इलेक्शन जिंकायचं असेल तर तू नयनिकाला कधी गमावू शकत नाहीस. प्लीज राजीव, तुझ्या पॉलिटिक्स पासून मला दूरच राहू. युअर ऑनर, तुम्ही कंप्लेनेंटला असं धाक नाही दाखवू शकत. जस्ट शट अप मिस सेनगुप्ता. मी गप्पा बसणार नाही युअर ऑनर. सगळ्यांना माहिती आहे हाऊ गुड यू आर, हार्ड वर्किंग, ऑनेस्ट. मला असं का वाटतं की इथे एक पण आहे. तू खूप इमोशनल आहेस नयनिका. अँड दे डिमांड जस्टिस फॉर देअर सन. सॉरी, अख्खा मुंबई खोदणार तर अशाच होणार ना. तू कधी मालिनीला बाय आउट करायचा विचार केलास? माझ्याच फॉर्म मध्ये माझाच अप्रेझल होतंय. आय मिस यू नयनिका. तुला राजीवला सोडायचं नाहीये मुलांसाठी, बरोबर? आपल्याला नेहमी असं काहीतरी हवं असतं जे आपलं कधी होऊ शकत नाही. स्वतःच्या भूतकाळाला सामोरं जाणं इतकं सोपं नाहीये. तुम्ही तुमचे पती राजीव सेनगुप्ता यांना त्यांच्या चुकांकरता माफ केलंय का? विशालला सोडून माझी फर्म जॉईन करशील? मला सोडून जाणार आहेस तू? मला फक्त एक संधी नाही देऊ शकत का तू? राजकारणात लोक नीती अनितीचा विचार नाही करत. स्वतःच्या फॅमिलीवर फार प्रेम करतो ना राजीव. आता फॅमिलीच किंमत चुकवणार. जर मुलांवर संकट आलं तर एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते. आता तुमची लढाई एका आई बरोबर आहे.